आज संभाजीनगर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतो। सत्ता परिवर्तन नंतर महेश येणे इकडे कुठे सत्ता एक खुर्ची घेऊन आपण सत्ता परिवर्तन नंतर ही आमची पहिलीच प्रेस कॉन्फरन्स आहे। महाविकास आघाडी सरकारने जाता जाता काही निर्णय घेतले, त्यातले मला दोन निर्णयावर बोलायचं आहे। एक म्हणजे संभाजीनगर शहराचं नामकरण, म्हणजे जे औरंगाबादचं संभाजीनगर झालं असं त्या कॅबिनेटमध्ये निर्णय झाला। त्याचबरोबर उस्मानाबाद शहराचं धाराशिव हे नाव झालं। आणि जे आम्ही सातत्याने मागणी करत होतो, मराठवाडा विकास महामंडळ, विदर्भ विकास महामंडळ आणि उर्वरित महाराष्ट्र असे तीन महामंडळ चालू करावेत। फक्त त्यांना कॅबिनेट निर्णय देऊन राज्यपालाकडे पाठवायचं होतं आणि राज्यपालाने ते वर पाठवलं असतं आणि वरून केंद्राने परवानगी आम्ही आणली असती। तर पहिल्या विषयावर मी बोलू इच्छितो। संभाजीनगर हे नाव कॅबिनेटमध्ये महाविकास आघाडीच्या तत्कालीन सरकारने घेतलं, पण त्यांना हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे। वारंवार या शहरातले नेते चंद्रकांत खैरे असतील किंवा दुसरे कोणी असतील, संभाजीनगरचा विषय काढून भावना परत लोकांना आतापर्यंत त्यांनी हे केलेलं आहे। आणि आम्ही त्यांना सांगत होतो की सरकारने निर्णय घ्यावा, महाविकास आघाडी सरकारने, पण त्यांनी निर्णय घेतला नव्हता। आणि जाता जाता ज्यावेळेस त्यांना लक्षात आलं शिवसेनेचे 39 आमदार आणि अपक्ष आमदार फुटलेले, महाविकास आघाडीचं सरकार आता वाचू शकत नाही, म्हणून बुडायला ते सरकार त्यांनी निर्णय घेतला। म्हणजे उशिरा सुचलेलं त्यांना शहाणपण आहे, तरी सुद्धा उशिरा का होईना त्यांना जाग आली। विशेषतः त्यांना जाग आली म्हणून आम्ही त्यांच्या या ठरावाचं अभिनंदन करतो। उशिरा सुचलेलं शहाणपण। पण हा प्रस्ताव आहे, इथं शहरामध्ये बोर्ड दिसतंय आता औरंगाबाद नवी संभाजीनगर, म्हणजे नामांतर झालं का? आज महाराष्ट्र शासनाचं केंद्र शासनाचं पत्र येतात, त्याच्यावर काही संभाजीनगर लिहिलं का? तर हे वैज्ञानिक पद्धतीने फक्त एक हा प्रस्ताव कॅबिनेट समोर मंजूर केला। हा प्रस्ताव त्याची महाराष्ट्र शासन, नवीन आलेलं शासन, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, हे सर्व परिपूर्तता ज्या काय असतील त्या लिगॅलिटी पाहून केंद्राकडे पाठवतील आणि केंद्रामध्ये या शहराचं नामांकरण म्हणजे संभाजीनगर हे केंद्र सरकार करेल। म्हणून एकंदरीत मला सांगायचं की जे काय निर्णय झाला त्याचं आम्ही अभिनंदन केलेलं आहे, पण हे उशिरा बुडता सरकार झालं म्हणून शेवटच्या दिवशी हा निर्णय घेतला। त्याच धर्तीवरती मराठवाडा हा मागासलेला विभाग आहे। मराठवाड्यासाठी मराठवाडा वैज्ञानिक विकास महामंडळ स्थापन करावं म्हणून गोविंदभाई श्रॉफ यांनी बरेच वर्ष लढा दिला। 1994 साली हे महामंडळ स्थापन झालं होतं। किमान मराठवाड्याचा आवाज, जनतेचा आवाज, राज्य शासन असेल किंवा केंद्र शासन असेल, काही माध्यमातून समोर जात होता। पण ह्या सरकारने मागच्या 2.5 वर्ष 30 एप्रिल 2019ला याची मुदत संपली होती। मी त्या मंडळावरती होतो। मी स्वतः माननीय मुख्यमंत्री यांना पत्र दिलं होतं, बरेच वेळा मागणी केली होती, तरी सुद्धा साधा कॅबिनेटमध्ये निर्णय सुद्धा या सरकारने घेतला नव्हता। आणि जाता जाता हा सुद्धा निर्णय घेतला। खरं तर याच्यामध्ये मी 1.5 ते 2 वर्ष काम केलंय। मागासलेला मराठवाडा म्हणून किमान
वेगवेगळ्या तज्ज्ञ ह्याच्यावरती डायरेक्टर म्हणून होते. ह्याच्यामध्ये पाणी प्रश्न असेल, शेतीचा प्रश्न असेल, औद्योगिकीकरण असेल, एज्युकेशन असेल, आरोग्य असेल, म्हणजे वेगवेगळ्या ह्या 5 इंडिकेटरवरती अभ्यास केला जात होता आणि त्याचं शासनाला आम्ही देत होतो. ते सुद्धा या शासनाने बंद केलं होतं. पण आता नवीन शासन माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या शासनामध्ये या दोन्ही विषयाकडे आम्ही लक्ष देऊन हे दोन्ही विषय लवकरात लवकर कसे होईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. हा एक विषय. दुसरा जे संभाजीनगर शहराच्या महत्त्वाचा आहे, संभाजीनगर शहराचा पाणी प्रश्न. वारंवार बैठका घेऊन आम्ही सांगत होतो की 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जमीन अक्वायर करून त्या बाजूला पाईपलाईन टाकली पाहिजे, त्याचे पैसे भरले पाहिजे आणि ते पैसे केंद्राला भरले पाहिजे महाराष्ट्र शासनाने. त्याचबरोबर जायकवाडी धरणाच्या तिथे पाण्यामध्ये जाऊन जॅकवेल केली पाहिजे आणि त्याला केंद्राची परमिशन लागते. म्हणजे महाराष्ट्र शासनाने त्यांना प्रस्ताव पाठवा म्हणून ते प्रस्ताव पाठवायला सुद्धा 2.5 वर्ष लागली. जाता जाता तो सुद्धा प्रस्ताव आता केंद्राकडे पाठवला. एक 15-20 दिवस झाला असेल. म्हणजे जायकवाडी धरणातून तिथं जॅकवेल तयार करून तिथून ते पाणी हे करायचं, उपसायचं. तर तो सुद्धा केंद्रामध्ये प्रलंबित असलेला प्रश्न आम्ही मार्गी लावू आणि मार्गी लावू. एवढंच नाही तर जी संभाजीनगरची पिण्याची पाईपलाईन जी आहे तिचं वारंवार या पाणी पुरवठ्याचे मंत्री कोणीही हो, म्हणजे ते भाजपचे हो किंवा शिंदे ग्रुपचे हो, ते मला कल्पना नाही. पण एक संभाजीनगरचा नागरिक म्हणून या शहराला पाण्याची पाईपलाईन लवकरात लवकर करून 8 दिवसाला 15 दिवसाला फॉलोअप बैठक घेऊ आणि संभाजीनगरच्या पिण्याची पाईपलाईन लवकरात लवकर त्यांचा दिलेला 3 वर्ष पिरियडमध्ये ही पाईपलाईन करावी असं टेंडरची नोटीस आहे. पण मागच्या मी 15 दिवसापूर्वी बैठक घेतलं होतं, फक्त 7% काम झालं होतं, म्हणजे 50% काम व्हायला पाहिजे होतं. म्हणजे ह्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये फक्त 7% काम महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये झालं. तर मी पुढच्या वेळेस ज्यावेळेस शहरामध्ये येईन त्यावेळेस पाणी प्रश्नावर बैठक लावणार आहे. संबंधित अधिकारी, महानगरपालिकेचे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे जे सेक्रेटरी असतील ते मुंबईहून बोलून इथं आम्ही बैठक लावू आणि संभाजीनगरच्या पाणी प्रश्नावरती बैठक लावून संभाजीनगरचा त्यावेळेस आम्हाला एक बार चार्ट बनवू. आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलू आणि बार चार्टमधून अशा परिस्थितीमध्ये हे पाणी पुरवठा किती दिवसात होईल हे जनतेला आम्ही सांगू आणि लवकरात लवकर संभाजीनगरच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडू. आता ह्यात जास्त मी बोलणार नाही, बरीच मला बोलायचं, पण हळूहळू प्रत्येक आठवड्याला मी एक सेकंड काय नावावरती बोलू वाढलेले म्हणून तर प्रत्येकापासून घेतले असं. कारण शहरात बोर्ड लागले तर आता औरंगाबाद नाही संभाजीनगर अशानं नाव बदललेलं नाहीये. नाव बदलेल, केंद्र सरकार बदलेल. इथून तुम्ही प्रस्ताव पाठवला, आता फक्त प्रस्ताव मंजूर केला म्हणून काय क्रेडिट घ्यायची गरज नाहीये. आणि प्रस्ताव झाला म्हणजे काय आनंदोत्सव साजरा, आम्ही तर अभिनंदन करतोय, ही बेसिक गोष्ट आहे. ठीक आहे, तुम्ही पाया रचला, उशिरा रचला, डुबताना रचला, पाण्यामध्ये आता तोंडा नाकात पाणी गेलं मग तुम्ही पाया रचला, तरी सुद्धा प्रथमतः राज्य जाता जाता तुम्हाला शहाणपण सुचलं म्हणून अभिनंदन. प्रथमतः संभाजीनगर शहराच्या वतीने या भाजप शिवसेना युतीचे जे सरकार आलं त्याचं संभाजीनगरच्या वतीने आम्ही अभिनंदन करतो. आणि 2.5 वर्षात या महाविकास आघाडीच्या सरकारनं जो भ्रष्टाचाराचा महापूर चालवला होता, म्हणजे विधान परिषद ते महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद
अशा सर्व ठिकाणी आपल्या भ्रष्टाचाराचे अड्डे बनवून अक्षरशः महाराष्ट्राला लुटण्याचं काम या महाविकास आघाडीने केलं। आतापर्यंत सत्ता हस्तगत करणे आणि त्या सत्ता हस्तगतीतून पैसा कमवणे, पैसा मिळवणे ही दुहेरी भूमिका घेऊन यांनी या महाविकास आघाडीला चालवलं। त्याचे बरेचसे उदाहरण देता येईल की ठीक आहे, आज ज्या पद्धतीने मी एकच उदाहरण देतो, कारण आज ही प्रेस आपण आपले केंद्रीय मंत्री डॉक्टर भगवंत कराड साहेब यांच्या नेतृत्वात ही पत्रकार परिषद घेतो। त्यामध्ये मला एवढंच सूचित करायचं आहे की मी एक उदाहरण देतो की ज्या महानगरपालिकेमध्ये प्रशासक पण तोच आणि स्मार्ट सिटीचा सीओ पण तोच, म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीची सीओ म्हणून स्मार्ट सिटीची नियुक्ती केली त्याला घालून दिलं पालकमंत्र्याच्या माध्यमातून। का? कारण स्मार्ट सिटीचा आलेला पैसा हा कॉर्पोरेशन हे काम करते आणि हा कॉर्पोरेशनचा आहे। लोकांच्या डोळ्यात धुळीफेक पण करता येते आणि याच्यातून मोठा भ्रष्टाचार पण करता येतो। त्याच पद्धतीने हजारो करोड रुपयांचे टेंडर, मग त्यामध्ये रोडचं 650 कोटी रुपयाचं टेंडर असो किंवा त्या उद्यानाचं टेंडर असो, 350 करोड रुपयाचं टेंडर असो, याच्यामध्ये पूर्णपणे या आयुक्तानं भ्रष्टाचार केला। तो महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना धरून, महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना धरून हा भ्रष्टाचार केला। निश्चितपणे यांना प्रशासक म्हणून सीओ राहता येत नाही, याचंही पत्र आता आम्ही दिलं। आता आम्ही एकेकाच्या चौकशा चालू करू आणि निश्चितपणे यांना चौकशीला समोर जावं लागेल। आताच डॉक्टर साहेबांना सांगितलं की जेव्हा पक्ष डुबायला आला तेव्हा हिंदुत्वाची जाणीव झाली आणि संभाजीनगरचं नाव वरती आलं। जेव्हा नाव डुबायला आली तेव्हा संभाजीनगरचं नाव वरती आलं, परंतु जाता जाता का होईना मरता क्या नाही करता म्हणून घाई गडबडीत कॅबिनेट घेतली। पण ही कॅबिनेट किती पद्धतीने कायदेशीर आहे हेही तपासणं आता गरजेचं आहे। तेही तपासल्या जाऊ लागलं की या कॅबिनेटमध्ये घेतलेले निर्णय घाई गडबडीत की नाही आम्ही हिंदुत्वाचेच आहोत हे सांगण्याचं आणि आता बॅनर लावण्याचं, प्रदर्शन करून जगण्याचा जो केविलवाणी प्रकार चालू आहे हा दुर्दैवी प्रकार म्हणावा लागेल। कारण यांना बॅनर छापावं लागतात की आम्ही हिंदुत्वाचं नाव घेतलं, जयघोष करू लागलो। का तर अर्ध्याच्या वर म्हणजे चतकोर नाव बाकी राहिली, पूर्ण बुडाली। आणि त्या पद्धतीनं जर यांनी संभाजीनगरचं नाव करण्याचा विषय केला असेल तर हे थोतांड आहे। संभाजीनगरचं नाव भारतीय जनता पार्टीच करणार आहे आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब भारतीय जनता पार्टी माध्यमातून केंद्र सरकारच करणार आहे। आणि तो आम्ही पहिल्याच याच्यात आम्ही तो प्रस्ताव आम्ही करून आणू, हे आम्हाला डॉक्टर कराडांच्या नेतृत्वात आम्ही ते केंद्रातून करण्याचं काम आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून या महानगरपालिकेत करणार आहोत। अशा विविध प्रकारचे भ्रष्टाचार आपल्याला वाचवण्याच्या पोटी केलेले केविलवाणी प्रकार हे सगळे आता येणाऱ्या काळात उघडे पडतील आणि त्यामुळे निश्चितच अजून बरंच काही आम्ही आता सुरुवात करू आणि एक एक ज्यांनी 2.5 वर्षात काय काय केला त्याचा हिशोब सुद्धा आम्ही प्रत्येक या अधिकाऱ्याला आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्याला मागणार आहोत। डॉक्टर साहेब, राज्यामध्ये जे सत्ता परिवर्तन झालं त्यात फडणवीसांना मुख्यमंत्री करता आले नाही म्हणून भाजप कुठेच आनंदी दिसत नाही, शहरात कुठे आणि केनेकर झालं, राजू शिंदे झाले, यांना भूमिके सुद्धा आवडता लागेल। हे सगळे मुंबईत होतो ना आम्ही, मुंबईत आम्ही जल्लोष केलाच की भाजप करणार, तुम्ही बघितलं नाही? अरे मी तर मुंबईत त्या दिवशी होतो, संजय भाऊ होते, सगळे आम्ही मुंबईत होतो, तिथं आम्ही जल्लोषामध्ये सामील होतो। आता इथं काय इथल्या कार्यकर्त्यांना मला विचारावं लागेल। आता दुसरा एक प्रश्न दाखव। अरे थांबा एक मिनिट, सत्ता परिवर्तन झालं याचा आम्हाला भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते यांना आनंद आहे।
महाराष्ट्र डुबत होता, महाराष्ट्रातला विकास थांबला होता, सगळ्या विकासाला स्थगिती देण्याचं या सरकारचं काम होतं. 3 पक्ष होते, तिन्हीचे तिन्हीकडे तोंड होते आणि त्याला जनतेने सुद्धा म्हणजे भाजप शिवसेना युतीला प्रसाद दिला होता सरकार स्थापनेचा. पण सत्तेच्या खुर्चीपायी यांनी शिवसेनेनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती केली, ते जनतेला मान्य नव्हतं, म्हणून त्याची परिस्थिती आहे. आम्ही आनंदी आहोत, आम्हाला महाराष्ट्राचा विकास करायचा. आम्ही त्या दिवशी मी सांगतो आम्ही दिल्लीत, मुंबईत होतो ना. आनंद व्यक्त यासाठी इकडे मोठ्या प्रमाणावर केला प्रकाश, नाही. इकडे. आम्ही आनंद एक प्रेझेंटेशन दाखवायचं का हे अहमदाबादचे लोक आणले का नको? विकास भाऊ छोटा प्रश्न आहे. हो. सत्ता उलटापालटीच्या समीकरणामध्ये गुवाहाटी, सुरत, मुंबई सगळं बघितलं. अचानक देवेंद्र फडणवीसचा गेम कसं काय झाला? हा निर्णय वरिष्ठ पातळीवरचा आहे. हा निर्णय वरिष्ठ पातळीवरचा आहे. म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण होतो हा पक्षश्रेष्ठी ठरवत असतात. पण महाराष्ट्राची एकंदरीत दुर्दशा झाली होती. कुठलाही जनतेच्या हिताचा निर्णय नव्हता. जे निर्णय अगोदरच्या सरकारने घेतले होते त्याला स्थगिती बऱ्याच ठिकाणी दिली होती. उदाहरणार्थ आणि आता त्यामुळे सत्ता परिवर्तनामुळे या सर्व ह्याला चालना मिळेल आणि महाराष्ट्राच्या विकासाची घोडदौड परत सुरू होईल. आम्ही बरेच बाळासाहेब शिवसेनेत करा. कोणी पश्चिममधून मध्यमधून तयारी करत होते त्यांच्यासमोर संघटना बोलायला तो कोणी पश्चिममध्ये असतील इकडचे का कोणी मध्यमध्ये असतील, तो निर्णय भाजपचे कार्यकर्ते म्हणून पक्ष संघटना, पक्षाचे अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष असतील किंवा प्रदेशाचे अध्यक्ष असतील, तो आम्हा सर्व कार्यकर्त्यांना मान्य राहील. तुम्हाला सांगतो बऱ्याच गोष्टी बदलतील, सूत्राकडून कळतील. आता एक ऐकून घे विकास. मी झाले क्वेश्चन तुमचे. आता हे काय बदली केली आहे राज्य शासनाने शेवटच्या दिवशी आणि त्यांच्यावर 2.5 वर्ष ब्लेम करता करता भारतीय जनता पार्टीने टपला घातला महापालिकेच्या. काही झालेलं नाहीये. मला म्हणायचं आहे की आस्तिक कुमार पांडेची बदली रोखण्यासाठी तुम्ही भारतीय जनता पार्टीचं सरकार म्हणून काय करणार आहात? मुख्यमंत्र्यांना काय बोलणार आहात का हे विचारायचं. आम्ही आस्तिक कुमार पांडेंची बदली हो ना हो, महाविकास आघाडीनं काय कोणत्या 72 तासात फायलीवर सह्या केल्या त्याचा तपास होईल. माननीय आस्तिक कुमार पांडेचे कपडे भारतीय जनता पार्टी उतरल्याशिवाय राहणार नाही. कारण ज्या 2.5 वर्षात त्यांना स्मार्ट सिटीचा सीओ म्हणून बसता येत नाही, प्रशासक असताना सीओ म्हणून चार्ज घेता येत नाही, तरी त्यांनी पालकमंत्र्याच्या साह्याने इथल्या महत्वाच्या पदाधिकाऱ्याच्या, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या साह्याने इथे बसून जो भ्रष्टाचाराचा कळस गाठला, त्या कळसाची चौकशी झाल्याशिवाय त्याला शहर सोडणंही शक्य नाही. डॉक्टर साहेब सांगते. हा संभाजीनगरचा जो मुद्दा आहे, राज्याच्या कॅबिनेटने हा ज्याचे त्याचे विचार आहेत. केंद्राचं शहराचं आहे. अरे हा केंद्राचा विषय नाही, राज्याचा आहे. हा संजूचा विचार आहे. चल बोल ना तू, हा विषय महत्वाचा बोल. भ्रष्टाचार केला त्याची चौकशी झाली पाहिजे. स्मार्ट सिटी राज्य सरकार म्हणून त्याची चौकशी झाली पाहिजे. एक गोष्ट सत्य आहे की महानगरपालिकेचा कारभार स्वच्छ असावा हे आमचं मत आहे. म्हणून स्वच्छ कारभार आहे का नाही हे बघण्यासाठी तर आम्ही प्रयत्न करणारच आहोत. ते बघू, कारण मी याच्यावरती वक्तव्य काही देणार नाही. मला माननीय मुख्यमंत्री आणि माननीय देवेंद्रजींची चर्चा करावी लागेल. मी केंद्रीय मंत्री असल्यामुळे ह्याच्यावर काय मी बोलणार नाही. मी स्वतःच मंत्री आहे, म्हणून मी मागणी करण्याची गरज नाही, मी सांगू शकतो, म्हणून मी त्याची चर्चा करतो. हो, येस. आता ही सगळी एकूण प्रक्रिया पाहता, आता हे नाव साधारण केंद्रातून कधीपर्यंत मंजूर होईल याची काही तुम्ही डेडलाईन मी देऊ शकत नाही. ह्याची लिगॅलिटी म्हणजे राज्य शासन, जे कोणी अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर होतील ते पाहतील. लिगॅलिटी पाहून राज्य शासनातर्फे
हे परत वर पाठवलं जाईल आणि तिथं गेल्यानंतर आम्ही जे UD मिनिस्टर आहेत हरदीप सिंग पुरी यांच्या मग पाठलाग करून केंद्राच्या कॅबिनेटमध्ये कसं जाईल आणि लवकरात लवकर मंजूर कसं होईल त्यासाठी मात्र मी केंद्रातला राज्यमंत्री म्हणून विमानतळाचं कधीपर्यंत होईल तो ऑलरेडी टेबलवर आहे. विमानतळाचं 13 विमानतळाची तिथं शिफारस झालेली आहे आणि ते सुद्धा अजून देशातून कुठल्याही विमानतळाचं नामांतरण काही आहे का याची केंद्र सरकारने मागणी केलेली आहे. 1 वर्ष झालं जवळ. हो होईल ना मग केंद्रामध्ये बरेच प्रश्न असतात ना अरे भाऊ टेकू तर द्या. ते होईल. आता मी झाले बहुतेक प्रश्न. मी परवा नर्मदा सरोवरमध्ये गेलो होतो. तिथं जाऊन स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहिला आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहिल्यानंतर तिथं एक ग्लोज गार्डन म्हणून एक आहे. अत्यंत चांगलं गार्डन आहे. ते पाहिल्यानंतर ते कुणी केलं त्या इंजिनियरला मी शोधलं. ते अहमदाबादचे इंजिनियर होते आणि त्या कंपनीचे लोक आज इथं आणले. मी आज सुट्टी असली तरीही शहरातल्या 3 जागा त्यांना दाखवल्या आणि 3 जागा घेऊन त्या धर्तीवरती ग्लोज गार्डन कसं बनवता येईल शहरातील नाईट टुरिझमसाठी साधारण 5 ते 7 हजार 10 हजार लोक येऊ शकतात असं आम्ही केलेलं आहे. 5 मिनिट फक्त तुमचे घेतो. तुम्ही बघा हे दाखव सर. आप बता दो. नाही ग्लो गार्डन म्हणजे वेग त्याला उलट लाईटचं बिल ग्लो त्याचं उलट लाईटचं बिल येऊन त्याला सोलार सिस्टीम लावली जाईल आणि अत्यंत चांगलं आहे. मला सुद्धा आवडलं. समजा आता एवढा फ्लोअर आहे घरा एवढा तुम्ही तिथं असे चौक आहेत छोटे छोटे. मी तिथं गेलो तर समजा आता माझं नाव काढायचं आहे कराड किंवा तिथं गेलं तर KARAD कराड येईल. समजा तिथं पियानो आहे तर पियानो तर वेगवेगळे आवाज येतील. फार खूप चांगलं आहे. दाखवून दे मला. 1-2 मिनिट दाखवतो मी. तुमचं विमान जात नाही मी थांबवतो. क्या होगा लॅपटॉप राहते खालून लेखच म्हणतात. विचारा ना. शहरामध्ये कोण मंत्री होणार काय नाही हा निर्णय माननीय मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते मान्य या विषयावर आम्ही काहीच बोलणार. तुमच्या माहितीच तो ऐका. ऐका मी त्याच्या मला क्लिअरन्स देणं गरजेचं आहे. कृपा करून लिहा. मी ज्या दिवशी सत्तांतर झालं त्या दिवशी अतुल सावे होते. नॅचरली अतुल सावेना मंत्री व्हावं ही इच्छा आहे म्हणून त्यांच्याबद्दल बोला असं आमचे बोलणं झालं. अतुल सावेबद्दल प्रशांत बंबई तिथं होते. नाना पण होते. नाना तिन्ही मंत्री आता इच्छुक आहेत आमच्याकडून. मला संजय शिरसाटचाही फोन आला आणि मला जयस्वाल साहेबाचाही फोन आला बोला म्हणून. तुम्ही जयस्वाल साहेबाचाही मला चिंतामण शहाच्या माध्यमातून फोन आला. त्यांच्या फोनवरून संजय शिरसाटचाही आला आणि आमचे 3 इच्छुक आहेत. म्हणजे 5 जण इच्छुक आहेत नवीनमध्ये. त्याच्यामध्ये काय होईल हे मी सांगू शकत नाही. माननीय मुख्यमंत्री आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि चंद्रकांत दादा निर्णय घेतील असं दाखवून तू मला फोन. अरे आमची युती आहे ना. आता भाजप सेना युती आहे ना. हे बघा आता तू विकास बघ बरं. हे दाखव चल लवकर. हे साधारण 4,500 तिथं स्पॉट राखले होते. अरे भाऊ पण नका बोलू. ते काय होतं मग आपण व्हिडिओ प्ले करतो. आवाज आहे का नाही. आवाज आहे का नाही. Statue of
तू बोल ना, आपको बता दो क्या है? बता। स्टैच्यू ऑफ यूनिटी में फर्स्ट इंडिया का फ्लो गार्डन बना हुआ एक है क्या? हाँ, जो भी प्रेजेंट हो रहा है वीडियो वहाँ का है, जो इंस्टॉलेशन किया हुआ है वहाँ करीबन 2000 आर्टिफैक्ट्स लगाए हुए थे फर्स्ट फ्लो गार्डन। जो भी ये प्लेट आपको दिख रहा है सारे वहाँ पर ग्लोइंग एनिमल्स है, ट्रीज लगाए हुए हैं, फाउंटेन भी ग्लोइंग है, फिर म्यूजिकल सिटिंग एरिया है, स्टेप्स और गेट्स, सेल्फी पॉइंट्स है, वेराइटीज ऑफ ये फर्स्ट इंडिया में फर्स्ट स्टैच्यू ऑफ यूनिटी में बना है और सेकंड नंबर हैदराबाद में अभी बना हुआ है सिद्दीपेट में। देशामध्ये फक्त 2च ठिकाणी आहे, एक स्टॅच्यू ऑफ युनिटी नर्मदा तिथे नर्मदा जिल्ह्यामध्ये आणि दुसरा आहे हैदराबादला, तिसरा आपण शहरामध्ये या लोकांना आणलंय। आज मी उपायुक्तांना फोन केला होता, इंजिनियर्सना बोलून यांनी 3 जागा दाखवायला सांगितल्यात, तर कुठली जागा महानगरपालिका फायनल करेल माहित नाही, पण त्यामध्ये हा प्रोजेक्ट आपण आणतोय, त्यांनी नाईट टुरिझम होईल। ये 2 एकड़ में हम प्रपोज कर रहे हैं यहाँ पर 2 एकर आणि ह्याच्यामध्ये लाईट बिल येऊ नये, त्याला लाईट भरपूर लागेल, म्हणून मी त्यांना सजेस्ट केलं की एखादा सोलार पण आम्हाला बाजूला टाकून द्या, त्याचा खर्च तिथल्या इथून निघेल, नाही काही दिवसांनी लाईट बिल भरलं नाही बंद पडेल। सोलर ट्रीज वहाँ पर प्रपोज कर लिए लाइट बिल के लिए। सोलार ट्रीज हाँ कहाँ लोकेशन कहाँ जाके है? अभी कारगिल वन में गए थे, और कारगिल वन मैं बोला था स्वामी विवेकानंद गार्डन, म्हणजे कुठला टीव्ही सेंटरचं टीव्ही सेंटर स्वामी बघू आता काय कलाग्राम चांगलं आहे, हा याच्यामध्ये कन्सेप्ट असा आहे की दिसत नाही का रे? सिद्दीपेट और उनसे भी बड़ा अभी जो हम यहाँ प्रपोज कर रहे हैं वो उनसे भी बड़ा स्केल में भी है और क्वांटिटी पे वहाँ पे 3500 एलिमेंट्स लगे, यहाँ पे 5500 एलिमेंट्स लगेंगे टोटल, मतलब 2000 एलिमेंट्स ज्यादा लगेंगे यहाँ पे। मी हे गेल्यानंतर मी गुजरातला गेल्यानंतर ते पाहिल्यानंतर ह्या कंपनीला दिल्लीमध्ये माझ्या ऑफिसला बोलवलं, नर्मदाचं मी पाहिलेलं होतं, तिथे साधारण 3500 एलिमेंट्स आहेत, इकडं 4000च्या आसपास एलिमेंट हैदराबादला आहेत, कितना है 4500, और आपल्याकडे जे बनेल ते 5500 एलिमेंट्स असतील आपल्याकडे, आणि अत्यंत चांगला गार्डन आहे। मी सुद्धा तिथे गेल्यानंतर 1 तास तिथे स्पेंड केला, प्रत्येकावरती म्हणजे उत्सुकता वाढली होती, हे गेलं पाहिजे ते केलं पाहिजे, आणि याच्यामध्ये नाईट टुरिझम आपल्याकडे वाढू शकेल। रात्रीच्या वेळेस आपण म्हणतो ना इथं आल्यानंतर काही पाहायला नाही, तर आल्याला प्रत्येक पर्यटक 1 दिवस तरी मुक्काम या संभाजीनगर शहरामध्ये करेल, तो गार्डन पाहिल, आणि गार्डनला ह्याच्यामध्ये ते बाकीचे प्रोसिजर आता गव्हर्नमेंट स्थापन झाल्यानंतर महानगरपालिका कशी यांच्याशी जागा देईल हे ते ठरवेल, मी त्यात पडणार नाही, पण केंद्र सरकार याच्यामध्ये निधी किंवा CSR मधून केंद्र सरकारच्या माध्यमातून हे पैसे उपलब्ध करून द्यायचं मी ठरवलंय। साधारण अप्रॉक्सिमेटली 10 करोड यांनी मला बजेट दिलेलं आहे, अप्रॉक्सिमेटली 10 करोड। त्यांच्याशी त्यांनी मला प्रपोजल दिल्यानंतर मी एखाद्या कुठल्याही PSUला लिहून ते 10 करोड मंजूर करेल। हां कशाला काय देऊन टाकू, आता ऐका गप्पा मारू आपण। मी लाईट अँड साऊंड शोच्या मी एक आता बातमी द्या, पण तुम्ही लोकसत्ता, बाकी सगळ्या बातम्या येतात, लोकसत्तेला बातमीच येत नाही आमची स्पेशल, पण बाकी देतात ना बातम्या, ऐकून घ्या। बेबीच्या मकबऱ्यासाठी मी प्रपोजल दिलं होतं इंडियन ऑइलकडे, इंडियन ऑइलनी जवळजवळ 33 कोटी रुपये मंजूर केले,
त्यांनी एक कमिटी बनवली आणि त्या कमिटी पुढे प्रस्ताव आहे, म्हणजे मेन इंडियन ऑइल फाउंडेशननं मंजूर केली, त्या कमिटी पुढे गेले. ते मंजूर झालं तर लवकरच म्हणजे अधिवेशन संपल्यानंतर त्याचं आम्ही भूमिपूजन करू. नंबर 1. नंबर 2, सोनेरी महलला सुद्धा साऊंड अँड लाईट शो करून त्या ठिकाणी मागं गोगाबाबा टेकडे तिथं लाइटिंग करायचं अत्यंत चांगले आम्ही प्रोजेक्ट घेतलेला आहे. तो सुद्धा मंजूर झालेला आहे. नंबर 3, घृष्णेश्वर टेम्पल, त्याच्या समोरचा अहिल्यादेवी कुंड आणि त्याच्या समोर शहाजीराजे गडी, हे तिन्ही ठिकाणी आता जिथं अहिल्यादेवीचा कुंड आहे तिथं पाणी टाकून तिथं डान्सिंग म्युझिकल लाईट्स, म्युझिकल फाउंटन हे प्रस्तावित केलंय. घृष्णेश्वर टेम्पलला तिथं सर्व लाइटिंग करून भगवान शंकराच्या बद्दल 10 ते 15 मिनिट काय जेवी त्याची आम्ही इथिकल कमिटी बनवतोय आणि ते फिरत फिरत आरती म्हणावी. समजा अगोदर साईन ऑन लाईट्स एका ठिकाणी होतो, पण जसं जसं आपण प्रदक्षिणा घालू तसं त्याची लाइटिंग व्हावी, हे आमचं प्रोजेक्ट आहे, तो करतोय. आणि शहाजीराजे गडीला सुद्धा लाइटिंग करणार आहोत. यानंतर बेबीचा मकबराला सुद्धा लाइटिंगसाठी आम्ही प्रोजेक्ट दिलेला आहे, तो सुद्धा मंजूर झालेला आहे. झाले एवढेच आहे. दौलताबाद सांगितलं ना, दौलताबाद किल्ल्याला पहिल्यांदा सांगितलं. दौलताबाद किल्ल्यासाठी दौलताबाद फोर्ट किल्ला यासाठी मोठ्या कंपनीला मी प्रोजेक्ट दिला. त्या किल्ल्याचं पूर्ण लाइटिंग, साऊंड अँड लाईट शो, भारत माता मंदिरासमोर एक मोठा डिश असा टाकणार, तिथं 200 लोक बसतील आणि 200 लोक रिव्हॉल्विंग, म्हणजे सगळे प्रोजेक्ट आहेत माझ्याकडे. रिव्हॉल्विंग साऊंड अँड लाइट शो देशामध्ये पहिला नंबरचा आहे. रिव्हॉल्विंग कुठं नाही आहे, ऐसा देख सकते है. लेकिन हे असं बसलोय आपण गोल गोल फिरतोय आणि ते साऊंड अँड लाईट शो बघता येतोय, असा प्रोजेक्ट मला दिलेला आहे. त्याची किंमत 33 कोटी रुपये सगळ्याची मंजूर झालेला आहे. लवकरच आम्ही भूमिपूजन करतो. सगळं ते बरेच आहे अजून, आता एवढा मोठा पुस्तक आहे त्याचं, पण त्याची किंमत तुम्हाला सांगतो मी. तरी सगळे प्रोजेक्ट टुरिझमसाठी आपण करतो 4-5 शहरामध्ये. आणि अजून काही तुम्हाला सुचलं तर सांगा, अजून ऍड करू शकतो. याही पेक्षा रोपवे कुठं टाकता येईल, रोपवेसाठी मी 3 कंपन्याला सांगितलं होतं. 3 कंपन्यांनी सर्वे केला. म्हैसमाळ टू एलोरा केव्ज, अजिंठा पॉइंट टू अजिंठा केव्ज आणि औरंगाबाद केव्ज टू हनुमान टेकडी, हनुमान टेकडी टू गणपती टेकडी, या 3 ठिकाणी रोपवेचं मी सर्वे करायला पाठवलेला आहे. त्याचा सर्वेचा रिपोर्ट आलेला नाही. फिजिबिलिटी रिपोर्ट आल्यानंतर त्यावरही आम्ही काम करणार आहोत. त्या ठिकाणी तिन्हीपैकी एका ठिकाणी तरी रोपवे नक्की करणार. बँकिंगचं 2 प्रकारचे आहेत. कसं आहे की इंडियन बँक असोसिएशन आहे, त्याचा ट्रेनिंग सेंटर सुरू करायला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्याकडे मी अप्रोच झालो होतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी पुण्यामध्ये एक ट्रेनिंग सेंटर सुरू केलेलं आहे आणि सुरू केल्यानंतर तिथं ट्रेन करणारे जे टीचर्स असतात, स्टाफ तो कमी असल्यामुळे त्यांनी सांगितलं आमची थोडी अडचण आहे. तर ते सध्या प्रोसेस आहे, अजून त्याच्यावर काही निर्णय झालेला नाही. प्रयत्न चालू आहे माझा आरबीआय बरोबर. मी इंडियन ऑइल कंपनीला लिहिलेलं आहे. इंडियन कसं आहे, हा CSR आहे, CSR फंडामधून घेतो. तर इंडियन ऑइल कंपनी देशातली मोठी पेट्रोलियम कंपनी आहे. त्यांना मी विनंती केलेली आहे. चेअरमनला भेटलो, बोललो आणि त्यांना सांगितलं एवढं आम्हाला करून द्या. त्यांचं इंडियन ऑइल फाउंडेशन आहे, त्याच्यामार्फत हे करतो. लाल मातीतली कुस्ती म्हणजे